बंदिवानांची लढाईची कल्पना. कारण युद्ध होताच हिंदुस्थानाप्रमाणेच अंदमानातही साधारण लोकांपासून विचारी लोकांपर्यंत एकच खळबळ उडून गेली. त्यातही ह्या खळबळीचा उगम त्या निराधार, निराश आणि पतित बंदिवान जगात राजकारणाच्या किंवा स्वदेशाच्या कोणत्याही सार्वजनिक भावनेत झालेला नसून मुख्यत्वे करून तो त्यांच्या मुक्ततेच्या आशेच्या स्वार्थी भावनेत झालेला होता. म्हणून त्यास युद्धाचे भवितव्य हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न होऊन बसला. त्यांच्यातील अज्ञ लोकांसही पूर्वीच्या बादशहांच्या आणि महाराजांच्या राज्याच्या कशा उलटापालटी चुटकीसरशी होत हे दंतकथा आणि बाजारगप्पा यातून लहानपणापासून माहीत होते. त्या पूर्वीच्या राजकारणाच्या दंतकथी भाषेतच ते या नवीन विषयांचे भाषांतर करून त्यांच्या कल्पना बसवीत. पूर्वी अमुक राजा मारला आणि त्याचे राज्य अमुक राजाने घेतले. त्याचप्रमाणे ते बंदिवान समजत की कोण्या एका लढाईत इंग्रजांचा राजा मारला गेला किंवा जर्मनीचा राजा धरला गेला की संपली लढाई. उलटले इंग्रजी राज्य की सुटले सगळे बंदिवान. या अडाणी कल्पनांचे सुखद तरंगावर त्या बंदिवानांच्या आशेचे तारू किती दिवस तरी हेलकावे खात होते. कंदील हलवीत पहारा करीत असता वॉर्डर लोकास कोठडी बंद बंदी प्रश्न करीत आणि स्वयंमन्य विद्वत्तेने ते त्या बंदिवानास अधिकारी वाणीने लढाईचे इंगित सांगत. त्या दिवशीच्या बाजारी बातम्यांचा विचार करीत कल्पना लढवीत की आता इंग्रजांचा राजा मुकुट चढवून तलवार कटीस लटकावून जर्मनीच्या राजाच्या सैन्यास टेकडीवर चढवून टेहळीत असेल. जर एखादा तीर त्या जर्मनच्या राजाने अचानक मारला तर? पण तो जर्मनचा राजा त्या इंग्लंडच्या राजाचा जावई पडला. त्याची राणी त्या जर्मनला आपल्या बापावर तीर मारताना मध्ये पडून निवारणार तर नाही. अशा कित्येक प्रकारच्या हास्यकारक चर्चा करताना आम्ही त्या बंदिवानास जेव्हा पाहू आणि ऐकू तेव्हा मोठी गंमत वाटे. पण त्या चर्चा त्या कोठडीबंद बंदिवानांशी करता करता त्या वॉर्डराचा 3 तासाचा पहारा केव्हा निघून जाई यास त्यास पत्ता देखील लागत नसे. कोलूचे काम देखील बंदिवानास तितकेच त्रासदायक वाटेनासे झाले. कारण त्यांच्यातील विनोदी लोक कोलूच्या दांड्यास फिरवताना अत्यंत कठीण जाऊ लागले म्हणजे मोठ्याने ओरडत, "अरे मित्रा, कोलू फिर, थोडे दिवस उरले आहेत आता. मग तुला चालवावयास कोणी येणार नाही. मग स्वस्त गंजत पड." ही एकाची आरोळी ऐकताच सर्व घाणेवाले रांगेने ती विनोदी गर्जना करीत, "अरे फिर मित्रा फिर, थोडे दिवस उरले." आणि त्या आवेशात त्या थोडे दिवस उरले या कल्पनेत कोलूचे दांडे आणि चक्रे झपाझप फिरत एका अर्ध्या तासात 1 तासाचे काम होऊन जाई. हस्तश्रम करणाऱ्या बंदिवानांचीच ही गोष्ट नसे तर त्यांच्यावर नेमलेल्या बंदिवानातील अधिकाऱ्यांचीही तीच स्थिती. तेही 20-20, 25-25 वर्षाच्या बंदींची शिक्षा लागलेले. तंडेल, पेटी ऑफिसर कसे तरी आपले 3-4 तास देखरेखीचे काम करीत कंटाळून रडत कडत असायचे. पण आता ते बंदीगृहात येताच कुठली तरी लढाईची नवी बातमी आणून तिची बंदिवानातील ढुसच्या चर्चाची चर्चा करीत आणि आपल्या इंग्रजांचे राज्य उलटताच होणाऱ्या सुटकेस अनुकूल असा अर्थ तिथून तिला सारखा पिसून काढण्यासाठी कल्पनेचा हलका कोलू फिरवीत उभे राहत. इतक्यात ह्या सोडवणारा दुसरा तंडेल व पेटी ऑफिसर यावा. त्यास पाहताच त्या पहिल्या राजश्रींनी चमकून म्हणावे, "काय 3 तास होऊन गेले? अमुक वाजले, काय बुवा वेळ कसा निघून गेला कळले देखील नाही." अशा मनस्थितीत पूर्वी बंदिवानात छळण्यातच जी त्यास करमणूक करून घ्यावी लागे ती बरीच ढिली पडून ह्या नव्या करमणुकीत ते तंडेल लोक घडल्याने काम करून बंदिवानांचे कष्टही बरेच सुसह होऊ चालले. दृष्टादृष्ट होताच भांडण तंटे आणि कुत्र्यासारखे गुरगुरणे व शिव्यागाळीस सुरुवात होण्याची स्थळी परस्परास पाहताच बंदिवानात जिज्ञासा काय, बातमी काय आणि काहीही बातमी असली तरी तिचा निष्कर्ष म्हणून एकच काढून चला थोडे दिवस उरले म्हणून हसत परस्परांचा निरोप घेत. अशा रीतीने बंदिवानात युद्धांच्या बातम्या ऐकण्याची जी ही जिज्ञासा त्या युद्धवृत्तांताच्या स्वाभाविक आकर्षणत्वाने आणि त्यातही त्यांच्या स्वार्थाचा प्रश्न युद्धाच्या परिणामाशी संलग्न झाल्याने जागृत झाली होती आणि एकंदरीत त्यांच्या मनात जी एक अपूर्व खळबळ उडाली होती तिचा लाभ घेऊन हिंदुस्थानविषयक राजकारणांची रुची आणि कळकळ त्यांच्यात उत्पन्न करण्याचा आम्ही निश्चय केला. जो तो आमच्यापाशी बातमी मागण्यास येई. शुद्धीकरणामुळे असंतुष्ट होत चाललेले मुसलमान देखील
आता आम्हास अगदी भक्तिभावाने पाहू लागले, कारण त्यास लढाईची बातमी इतर राजबंदीवान बारीच्या मनाप्रमाणे उलटी सुलटी सांगत. पण आम्ही आणि आमच्या वळणातील लोक जरी असेल तसे सांगण्यास कचरत नसो, ही त्यांची निश्चिती झाली होती. अशा वेळी आम्हास कोणी बातमी विचारण्यात आले की आम्ही त्यास अट घालावी की तू वाचावयास शिकशील तर तुला प्रत्ययही मिळेल, ती बातमी सांगू. या आमिषाने पूर्वी काही केले तरी न शिकणारे कित्येक लोक वाचावयास शिकले. लढाईपूर्वी हिंदुस्थानातील अज्ञ लोकांच्या कोटी कोटी जनसंख्येत जगत 2-3 राज्यातच काय ते वाटलेले असे. हिंदू असला तर एक विलायत किंवा फार तर काबूलचा अमीर, या पलीकडे त्यांचे भौगोलिक किंवा राजकीय ज्ञान मुळीच गेलेले नसे. पृथ्वीवर विलायत किंवा काबूल सोडून इतर मोठमोठी राज्य आहेत हे सांगितले तर त्याला आश्चर्य वाटे. त्यांची नावे तर त्याला मुळीच येत नसत. एक अंग्रेज आणि दुसरा अमीर, मुसलमान असला तर तो तिसरा एक राजा सांगे, तो म्हणजे तुर्की सुलतान. यापुढे लढाई सुरू होताच कितीतरी दिवस बंदिवानास ती इंग्रज आणि सुलतान यामध्येच आहे असे वाटे, कारण तिसऱ्या कोणा राष्ट्राची त्यास कल्पनाच नाही. परंतु इंग्रज आणि मुसलमान त्यांच्या परिचयाचे होते. अशा स्थितीत आम्ही त्यांच्या युद्धविषयक जिज्ञासेचा लाभ घेऊन त्यास बातमी सांगण्याच्या आधी पृथ्वीवरील देशाची नावे पाठ करा आणि मानचित्रे म्हणजे नकाशे समजून घ्या म्हणून अट घालावी. विटेच्या तुकड्याने भिंतीवरच्या चुन्यावर किंवा शक्य तर पाटीवर अशी युरोप, आशिया इत्यादी मानचित्रे काढून आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी ती बंदिवानास समजावून द्यावीत. जीव गेला तरी जे भूगोल शिकते ना ते त्या बातम्यांसाठी तो शिकू लागले. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशिया, मिसर, बेल्जियम, सर्बिया इत्यादी राष्ट्रांची नावे आम्ही बंदिवानांकडून पाठ करवून घेत असू. नंतर मानचित्रांवर त्यांची अवस्थिती कुठे आहे ते दाखवून युद्धघटना समजून देऊ. त्यांच्यात जे चाणाक्ष होते त्यास पुढे त्या त्या भिन्न राष्ट्रांची राज्यघटना कशी असते हे शिकवीत गेलो. त्यास राजा एवढा माहिती, म्हणून फ्रान्सचा राजा हटला, अमेरिकेचा राजा रागवला असे ते म्हणत. आणि जेव्हा प्रथम कोणी सांगावे की अरे तिथे राजाच नाही तर विचारीत, तर मग लढाई कोण करतो, त्या विरहित त्यांची राजांच्या लढण्याची कल्पनाही भारतादी कथांवरून उचललेले असल्याने द्वंद्वयुद्ध खेळतात असे त्यास नेहमी वाटे. रशियाचा राजा अगदी अशक्त आहे, म्हणून रशियाच्या राजाचे हात किरकीव आणि शरीर किरकोळ असा ते करीत. आणि जर्मनीचा बादशाह धष्टपुष्ट असल्याने तो रशियाच्या राजा सुपारीसारखा खाऊन टाकील ही त्यांची आशा असे. त्यामुळे कोण कोणात जिंकणार ही गोष्ट ठरवताना ते प्रथम विचारीत, बेल्जियमचा वा दुसरा कोणी राजा कसा लढतो. घोड्यावर बसण्यास पुष्कळ पटाईत असेल नाही. कैसरच्या शरीराविषयीची वर्णने तर ऐकण्यासारखी होती. तो धष्टपुष्ट होता होता अगदी भीमसेना इतका लठ्ठ झाला होता. तो किल्ल्यांची दारे हाताच्या ठोशासरशीच चूर्ण करी. फ्रान्सच्या राजाला तर त्याने एकदा मानगुटी धरून एका धक्क्यात सरशी खाली बसवले होते. जर्मन बादशाह अधिक उंच आहे की रशियाचा, म्हणून आम्हास एकाने विचारलेला प्रश्न आम्हास अजून स्पष्टपणे आठवत आहे. आणि रशियन राजाच नव्हे तर लोकही जर्मन लोकांपेक्षा साधारणतः उंच आणि धिप्पाड असतात असे आम्ही सांगताच त्यांचे झालेले संशयी मुद्रा आणि तर मग जर्मन राजाचे ह्या रशियाचे राजाशी जुंपल्या जाणाऱ्या युद्धात कसे होईल अशी चिंतित आकृती आम्हास दिसत आहे. या त्या बंदिवानातील राजाविषयीच्या आणि राज्याविषयीच्या अज्ञानास घालवून राजक म्हणजे काय, राजकाप्रमाणे प्राजक नावाची नवीन राज्यघटना कशी असते, तिकडची राज्ये, लढाया, संधी इत्यादी कारभार राजांची व्यक्ती न करिता पंचसभा कशा करतात, राजा आणि अध्यक्ष यात फरक काय, अमेरिका व फ्रान्स येथे अध्यक्ष कसे असतात इत्यादी शासनशास्त्रातील व्यावहारिक आणि तात्विक चर्चा करून करून आणि ती नीट ध्यानात ठेवून उत्तरे बरोबर दिली तरच बातमी सांगू अशा अटी घालून घालून त्या युद्धाच्या पहिल्या वर्षाच्या आतच त्या बंदी जगतात भौगोलिक ज्ञानाचा आणि राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचा आणि स्वरूपाच्या माहितीचा आश्चर्यकारक फैलाव करू शकलो. पुढे पुढे युद्धाच्या कथा ऐकण्याचा छंदच बंदिवानास लागत चालला. ह्या बातम्यांचे मर्म भूगोल, मानचित्रे आणि राजघटनांचे ज्ञान असले म्हणजे उत्तम प्रकारे समजून कितीतरी अधिक समाधान होते. हे जसे जसे त्यांच्या अनुभवास येऊ लागले
तसे तसे कित्येक बंदिवान आपण होऊन आम्हास ती मानचित्रे समजावून द्या, हे सांगा, ते सांगा इत्यादी ज्ञान आग्रहाने विचारून शिकू लागले. बातमीच्या आमिषामुळे अनेकास वर्तमानपत्रे बाहेर जाऊन स्वतः वाचवायचा नादही आम्ही लावू शकलो. हिंदुस्थानचा लाभ पहा. बंदिवानांच्या सृष्टीचे भौगोलिक आकुंचितपण घालून तीच विस्तृत करवण्याची खटपट करीत असता आम्ही अर्थात हिंदुस्थानच्या भूगोलाचा, मानचित्राचा आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास त्यांच्याकडून विशेषतः करवून घेऊच चाललो. बंदिवानास प्रथम जर्मन सहजच आवडला, कारण इंग्रज कधी कोणा बंदिवानास सुखासुखी सोडित नसतो आणि इंग्रजांचे राज्य जर्मनने घेतल्यास तो त्यास सोडून देईल अशी त्यांची भावना होती. म्हणून जर्मन वाईट आहे असे म्हणणे त्यास बिलकुल खपत नसे. त्यायोगे जेव्हा आम्ही प्रथमतः हिंदुस्थान देशावर लढाईचे काय परिणाम होतील आणि हिंदुस्थानाने आपले कार्य साधण्यासाठी काय डाव खेळले पाहिजेत, हे आमच्या संस्थेतील सभासदास आणि त्यांच्याकरवी इतर बंदिवानास सांगत आलो. जेव्हा जर्मन जर हिंदुस्थानवर स्वारी करू शकला तरी तो हिंदुस्थानात छळेल. केवळ जर्मनीच्या विजयात तरी तुम्हास काय लाभ, असे आमचे सांगणे त्यातील पुष्कळास कितीतरी अप्रिय वाटे. आम्ही नेहमी गाढवाची गोष्ट सांगावी. एक कुंभार पडला तर त्यावर दुसरा जर्मनी कुंभार चढला. तुम्ही आपले गाढव ते गाढवच. तेव्हा जर्मनचा विजय झाला तर हिंदुस्थानने जिंकले, ही तुमची कल्पना खुळी आहे, असे समजावून सांगितल्यावर पुष्कळ लोकांस ते पटे. तेव्हा मग आपल्या हिंदुस्थानच्या पदरात या महायुद्धाच्या धांदलीत जर काही लाभ पडावयाचा असेल तर तो कसा पडेल आणि त्यासाठी सर्वांनी काय केले पाहिजे, हे त्या बंदिवानास विशदपणे सांगता येईल. जर्मन आला तरी काय, हिंदुस्थानवर तोही कुरघोडीच करू पाहिल, ही गोष्ट समंजस हिंदू बंदिवानांना पटे. पण तुर्क किंवा अमीर आला तरी हिंदुस्थानास काय लाभ, असे सांगून गेले तर मुसलमानास मात्र ते मुळीच पटत नसे. सुलतान हा त्याच देवासारखा. त्यांच्या कथापुराणातून आणि धर्मातून त्या शब्दांभोवती कोण आश्चर्यकारक रचना गुंफलेल्या. लहानपणापासून सुलतान म्हणताच गौरव आणि आशा त्यांच्या हृदयात उत्पन्न व्हाव्या असे शिक्षण त्यास पाळण्याच्या गाण्यापासून दिलेले. तो सुलतान हिंदुस्थानावर स्वारी करणार आणि तुम्ही म्हणता हिंदुस्थानास काय लाभ, काय म्हणजे हिंदुस्थानास हाकून मुसलमानी राज्य स्थापले जाणार. परंतु सुलतानाचे राज्य हेही परकी राज्य आहे, ही वाक्यरचनाच त्यास समजत नसे. एखादा इतिहास जाणणारा मौलवी वा सुशिक्षित बंदी असला आणि त्यास तुर्कांनी अरबांवर, अरबांनी इराण्यांवर, इराण्यांनी पठाणांवर आणि पठाणांनी इराण्यांनी, मोगलांनी, सगळ्या विदेशी मुसलमानांनी हिंदी मुसलमानांवर कसे आणि किती अत्याचार केले हे जरी इतिहासाच्या आधारे दाखवून दिले तरी तो म्हणावयाचाच की हिंदुस्थानावर सुलतानाने स्वारी करून त्यांचे मुस्लिम राज्य हिंदुस्थानभर स्थापन व्हावे, ह्यातच हिंदुस्थानचा लाभ आहे. ह्या त्यांच्या राष्ट्राभिमान शून्य धार्मिक उन्मादांत त्यांच्या जगाविषयीच्या गाढ अज्ञानाची भर पडलेली. मग त्यांच्या कल्पनांची काय गंमत विचारावी. इंग्रज बादशहा त्यांच्या परिचयाचाच होता, पण हा कॅन्सर त्यांना नवीन भेटला. त्याचे बळ, त्याच्या पराक्रमाच्या अद्भुत कथा ते रात्रदिवस ऐकत आणि स्वतः ऐटीने सांगत. पण शेवटी त्या कैसरला केवढे बळ आणि यश येते कसे हे विशद करण्याच्या हेतूने ते आपसात आणि विशेषतः हिंदू बंदिवानास सांगत की ते बळ कैसरला जे येते ते सुलतानाच्या कृपेने